नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जस्टिस सूर्यकांत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, त्यांच्या हस्ते डिग्री घ्यायला विद्यार्थ्यांनी नकार दिलेला आहे. आणि ते एकदा नव्हे तर 2-3 वेळा आता ही प्रकरणं झाली आणि सगळीकडेच ही प्रकरणं सुरू झालेली आहेत. आता देशामध्ये जे विद्यापीठ असतात त्या विद्यापीठातून जे टॉपची डिग्री घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात, समजा LLB असेल किंवा अजून कुठल्या डिग्री असतील, डॉक्टरेट असेल, हे सगळं घेऊन विद्यार्थी जेव्हा बाहेर पडत असतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मोठ्या मान्यवराच्या हस्ते म्हणजे पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टचे न्यायाधीश, मुख्यमंत्री यांच्या हस्ते डिग्री प्रदान केली जाते. मात्र सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे विद्यार्थ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं विद्यार्थी त्यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत आणि विद्यार्थ्यांनी असं म्हटलंय की आता आम्हाला ह्याच्या हस्ते डिग्री नको आहे. तर हे नेमकं प्रकरण कुठं कुठं घडलेले आहे, आता पुढं काय ह्या गोष्टींवरती होऊ शकतं, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारताचं सुप्रीम म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हटलं जातं. आपला जर आवाज संसदेनं दाबण्याचा प्रयत्न केला किंवा पोलीस प्रशासनानं दाबण्याचा प्रयत्न केला किंवा या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, गुंड पुंड या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला, तर न्याय व्यवस्थेकडे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो अशी अपेक्षा लोकांची आहे. आणि तीच काहीशी अपेक्षा घेऊन लोक सुप्रीम कोर्टामध्ये जात असतात. म्हणजे तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा ठिकाणी जात असतात. मात्र सुप्रीम कोर्टाबद्दल लोकांचं जे मत झालंय आता अतिशय वाईट असं लोकांचं मत झालंय. सुप्रीम कोर्ट हे सत्ताधारी पक्षाचं गुलाम बनलंय आणि त्या गुलामाला नेमकं कळना की या देशामध्ये खरंच नागरिक राहतात का, आपण सत्ताधाऱ्यांची किती गुलामी करावी हे कळन असं झालं, असं तरुणाईला वाटायला लागलेलं आहे, लोकांना वाटायला लागलेलं आहे या ठिकाणच्या. तर त्याची कारण सुद्धा तशीच आहे ती नेमकी की बाबा सुप्रीम कोर्ट का असं वागलं आणि तरुणाई अशी का म्हणायला लागली की हे कोर्ट कचेरी म्हणजे कोर्ट, सुप्रीम कोर्ट म्हणजे आता ते सगळ्याच न्यायाधीशांना म्हणत नाहीत, जे सुप्रीम कोर्टावरती जे जस्टिस सूर्यकांत म्हणून बसलेले आहेत त्या सूर्यकांतच्या विरोधामध्ये लोकांचा आवाज आहे. आणि सुप्रीम कोर्ट हे भारतीय जनता पक्षाचं बाहुलं कसं बनून राहिले त्यावरती लोकांचा रोष आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट मॅनेज आहे, ED मॅनेज आहे, CBI मॅनेज आहे आणि इलेक्शन कमिशन सुद्धा भारतीय जनता पक्षाला कसा मॅनेज आहे हे लोक वारंवार दाखवून देतात. आणि याच्यावरती लोकांनी सडकून टीका आणि प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. आता सुप्रीम कोर्टाला का असं सुप्रीम कोर्टाबद्दल मत झालं तर ते सुद्धा आपण बघूया. जस्टिस सूर्यकांत म्हणजे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांना CJI असं म्हटलं जातं. आणि या जस्टिस सूर्यकांत यांनी झुरळ शब्दाचा वापर हा 15 मे 2026 ला सुप्रीम कोर्टाच्या एका सुनावणी दरम्यान वापरला होता. आता हे का वापरलं गेलं, कधी आणि कोणत्या केसमध्ये हे सुद्धा आपण बघूया. तारीख आहे 15 मे 2026, शुक्रवार दिवस आहे. केस ॲडव्होकेट संजय दुबे यांनी दाखल केलेली होती आणि कॉन्टेमेंट याचिका होती. त्यात दिल्ली हायकोर्टाने त्यांना सिनियर ॲडव्होकेट ही पदवी न दिल्याबद्दल ही केस होती. आता बेंच CJI सूर्यकांत आणि जस्टिस जोय माला बेगची या दोघांची बेंच होती. आता यावेळी संजय दुबे यांनी सुनावताना CJI म्हणले की देर आर ऑल म्हणजे बघा तुम्ही कॉक्रोचेस आहात आणि कॉक्रोचेस म्हणजे असं एकदम याच्या म्हणजे सुप्रीम कोर्ट एखादं बघा, जस्टिस सूर्यकांत म्हणजे देशाचं सुप्रीम कोर्ट तरुणाईबद्दल असं कसं काय म्हणू शकतं, म्हणजे एवढ्या वाईट
व्यवस्था कशी असू शकते. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणतंय की, आता मराठीत त्याचं ट्रान्झॅक्शन सांगतो तुम्हाला, इंग्रजीमध्ये आहे ते सगळं. समाजात आधीच व्यवस्थेवरती हल्ले करणारे परजीवी आहेत आणि तुम्हाला त्यांच्यात सामील व्हायचं आहे का? म्हणजे हे जे दुबे जे आहेत, संजय दुबे तरुण, त्यांच्याबाबत हे असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय की समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ले करणारे परजीवी आहेत आणि तुम्हाला त्यांच्यात सहभागी व्हायचंय का? झुराळासारखे तरुण आहेत, त्यांना बेरोजगार मिळत नाही, म्हणजे त्यांना बेरोजगार आहेत ते, त्यांना रोजगार मिळत नाही आणि व्यवसायात त्यांना स्थान नाही असं ते म्हटले. आणि ते यावरच थांबलेले नाही हे जस्टिस सूर्यकांत, तर त्यांनी अजून पुढं या विद्यार्थ्यांबद्दल बघा काय काय म्हटलं. त्यांच्यातले काही मीडिया बनतात आणि काही सोशल मीडिया बनतात आणि काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बनतात आणि सर्वांवर हल्ले करायला लागतात असं म्हणतात. म्हणजे जस्टिस सूर्यकांत किंवा बघा कुठल्याही न्यायपालिकेचा किंवा कुठल्याही व्यवस्थेतला माणूस चुकला तर त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची नाही असं जस्टिस सूर्यकांत यांचं मत होतं. म्हणजे हे तरुण सगळे झुरळाप्रमाणे आहेत आणि हे झुरळ शिकवून सवरून व्यवस्थेवरती प्रहार करतात. म्हणजे फक्त तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करायचा, ही RSS विचारधारा आहे जस्टिस सूर्यकांत यांची. तर हा संदर्भ दिल्लीतल्या काही वकिलांबद्दल होता ज्यांच्यावरती बनावट डिग्री लावल्याचा असल्याचा आरोप होता आणि न्यायपालिकेविरोधात अपमानास्पद पोस्ट केल्याचा आरोप होता. CJI यांनी त्याबाबत CBI चौकशीचा इशाराही दिलेला होता. त्यानंतर स्पष्टीकरण सूर्यकांत यांनी काय दिलं, 16 मे 2026 ला CJI सूर्यकांत असं म्हणतात निवेदना जारी मीडियाद्वारे, मीडियाने त्यांना चुकीची पोस्ट चुकीच्या पद्धतीने कोट केलं असं ते म्हणतायत. त्यांच्या मते ही टीका सर्व तरुणांवर नव्हती तर बनावट आणि खोट्या डिग्रीच्या साह्यानं बार मीडिया, सोशल मीडिया यासारख्या व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या लोकांवरती होती असं जस्टिस सूर्यकांत त्यानंतर म्हणाले. पुढे जाऊन ते म्हणाले की मी देशाच्या तरुणाचा अभिमान बाळगतो आणि 25 जुलै 2026 ला सुद्धा एका मुलाखतीत त्यांनी पुन्हा सांगितलं की हे विधान फक्त बनावट डिग्री असलेल्या वकिलांच्या संदर्भात होतं. थोडक्यात झुरळ बनावट डिग्री घेऊन वकिली करणारे काही तरुण असा CJIचा उद्देश होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण सुरुवातीला आलेल्या बातम्यांमुळे सर्व बेरोजगार तरुणांबद्दल बोलले असा वाद सुरू झाला आणि यातूनच कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला आणि ट्रेंड सुरू झाला. आता हे सगळं ऐकल्यानंतर बघा तरुणाईमध्ये प्रचंड राग आहे जस्टिस सूर्यकांत बद्दल, भारतीय जनता पक्षाबद्दल, संघाबद्दल, RSS संघाबद्दल. आता जे मोठमोठे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये डिग्री देण्याचं काम असतं आणि त्या मोठ्या लोकांना कोणाला तरी वरिष्ठ व्यक्तीला बोलवून डिग्री दिली जाते. असंच हैदराबादमध्ये नीट पेपर फुटीमुळे फी सर्टिफिकेट यावर मोठे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले होते. पण न्यायाधीशांच्या हस्ते डिग्री नको अशी विशिष्ट विरोध हैदराबादमध्ये झाल्याची नोंद सध्या आहे. आता बघा NLSU बंगळूर त्या बघा हैदराबादचं जे इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूट मध्ये LLB करणारे जे विद्यार्थी आहेत 450 वकील होऊन बाहेर पडणारे आहेत, त्या LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट द्यायचे त्यांची आणि त्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्ट नको असं तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा पुन्हा पुन्हा त्यांनी उल्लेख केला की बाबा बघा आम्ही सरन्यायाधीशाच्या हस्ते डिग्री स्वीकारणार नाही असा उल्लेख पुन्हा पुन्हा या विद्यार्थ्यांनी केला. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाकडनं आम्हाला डिग्री नको आहे असं म्हटलेलं आहे. आता या अगोदर सुद्धा अशी काय प्रकरणं घडलेली आहेत ते सुद्धा आपण बघू. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी तत्कालीन CJI रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती बोबडे यांच्या
दीक्षांत समारंभाला सुद्धा उपस्थित राहण्यास विरोध केलेला होता बंगळुरूमध्ये. कारण विद्यापीठांच्या कुलगुरूच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवरून विद्यार्थी नाराज होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दोन्ही सरन्यायाधीशांनी दीक्षांतला येण्याबाबत संकोच व्यक्त केला होता आणि नंतर न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितलेलं होतं. म्हणजे या अगोदर कुठं कुठं घडलं बघा. तसंच तेलंगणामध्ये सुद्धा ग्रुप परीक्षेबाबत निषेध केला. कविता यांनी शेजाय BR गवई यांच्यावर बोट फेकण्याच्या घटनांचा सुद्धा उल्लेख केला जातो. हे सुद्धा दुर्दैवी आहे आणि म्हणून डिग्री स्वीकारण्यास थेट विरोध केलेला होता. आता हैदराबाद विद्यापीठ अलीकडेच नीट आणि बेरोजगारावरून मोठे आंदोलन झाले, पण बघा तिथं सुद्धा असाच प्रकार घडला. आता यामध्ये अनेक अशा काय गोष्टी घडत असतात. तर अशीच गोष्ट जे कॉक्रोच जनता पार्टीबाबत घडलेली आहे, तरुणांना जे झुरळ म्हणले सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत यांना आता विद्यार्थी यांच्या हस्ते डिग्री घ्यायला नको म्हणतेत. हे आपल्याला झुरळ म्हणतंय, हे लय शहाणा माणूस नाही असं विद्यार्थ्यांचं मत येतंय. आणि विद्यार्थ्यांनी एकाच हैदराबाद मधून नव्हे तर आता देशभरातून जस्टिस सूर्यकांत यांच्या हस्ते डिग्री घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ देशभरामध्ये या स्वायत्त संस्था आहेत, या स्वायत्त संस्थांच्या विरोधामध्ये किती रान पेटलेलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये विद्यार्थी किती गेलेले आहेत हेच या गोष्टीवरून आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.